मापाचा ड्रेस. ताई, पुढच्या वेळी एक मापाचा ड्रेस आणा, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं ऑल्टरेशनला नाही यायला लागणार. माझा टेलर मला म्हणाला आणि मलाही पटलं, कारण गेली 1-2 वर्ष अगदी नवीन शिवलेल्या कपड्यांसाठी पण सारखंच ऑल्टरेशन लागत होतं. घरी येईपर्यंत मी हाच विचार करत होते की कुठला बरं ड्रेस द्यावा याला. आणि एका गोष्टीची जाणीव झाली की मापाचा असा एकही ड्रेस आता राहिलेला नाहीये. म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यात एखादा ड्रेस शिवून जरी घेतला आणि तो नीट बसला तरी तोच ड्रेस आज तसाच बसेल याची शाश्वती नाही. माझं मलाच हसू आलं आणि मी स्वतःलाच म्हटलं, डॉक्टर अनुजा, वेलकम टू पेरिमेनोपॉज. पेरिमेनोपॉज मध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे शरीरातलं फॅट डिस्ट्रीब्युशन बदलतं आणि बरीचशी चरबी ही सेंट्रली प्लेस्ड होते, म्हणजे सेंट्रल ओबेसिटी, म्हणजे पोटाभोवती, मांडीभोवती, बटक्सच्या अराउंड. आणि याची जाणीव तेव्हा होते जेव्हा आपल्याला नेहमी व्यवस्थित येणारे ड्रेसेस किंवा साडीचे ब्लाउजेस किंवा अगदी सैल वाटणारी पॅन्ट एकदम टाईट वाटायला लागते. आणि याचबरोबर एका सत्य परिस्थितीची जाणीव होते, ती म्हणजे मापात असं आता काहीही राहिलेलं नाही. सगळं काही मापाच्या बाहेर. कपड्यांचे साईजेस मापाच्या बाहेर, छोट्या छोट्या गोष्टींच्या कामांचा थकवा मापाबाहेर, मासिक पाळीचा ब्लिडिंगचा त्रास अगदी प्रमाणाबाहेर, चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, पिगमेंटेशन, डलनेस एकदम दिसून यायला लागतं. एरवी पिरियडच्या अगदी 4-5 दिवस आधी दिसणारी प्रीमेन्स्ट्रुअल सिम्पटम्सची फेज, म्हणजे पीएमएसची फेज, हे पिरियडच्या चक्क 10 ते 15 दिवस आधी दिसायला लागते. काही पिरियडच्या सायकलमध्ये तर अख्खा महिनाभरच पीएमएस चालू आहे की काय असं वाटायला लागतं. आता हे झालं शारीरिक आरोग्याविषयी. मानसिक आरोग्यामध्ये तर वादळ चाललेलं असतं. एरवी कधी आपला अनादर करणारे किंवा घालून पाडून बोलणारी एखादी व्यक्ती समोर जरी आली तरी इग्नोर करता यायचं, पण आता ती क्षमता पण मापाबाहेर. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा कसला भाव करतेस, या वाक्याची तर चीडच यायला लागते, कारण या छोट्या 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 गोष्टी जमून त्याचा एक महासागर बनलेला असतो. वर्क लाईफ बॅलन्सचा तर एरवी पण नेहमीच इम्बॅलन्स असतो आणि पेरिमेनोपॉज मध्ये तो तर प्रमाणाच्या बाहेर. आपल्याला आजारी पडायचं नाहीये, कारण आपण आजारी पडलो तर आपली कामं, मुलांच्या शाळेची, अभ्यासाची हेळसांड, घराची आवरावरी याचं कसं होणार, असा विचार करत आवर लाईफ स्टार्ट्स गोईंग ऑन अ सर्व्हायव्हल मोड. रुटीनच्या बाहेर एखादी गोष्ट आली की त्याची उगाच वाटणारी अति काळजी. हा सगळा विचार करता करता, विचार कसला, ओव्हर थिंकिंगच करता करता मी घरी आले. कपाट उघडलं. काहीच दिवसांपूर्वी घेतलेला एक ड्रेस होता, जो खूप लूज होता म्हणून घातलाच गेला नव्हता. म्हटलं हा ड्रेस टेलरला देण्यासाठी योग्य आहे, पण त्याला देण्याआधी एकदा घालून तरी बघू म्हणून तो घातला आणि समजलं की आता तोही सैल ड्रेस मापाबाहेर.